आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा रायगड दौरा होता। अमित शहांनी शनिवारी किल्ले रायगडावरती जात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच भाषणाचं नियोजन होतं। पण ऐन वेळेला एकनाथ शिंदेंचं सुद्धा भाषण झालं, ज्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदेंच्या टळलेल्या नाराजीची चर्चाही रंगू लागली आहे। शहांसमोर शिंदेंना भाषणाची संधी, नियोजन नसताना अचानक भाषण, नाराजी टाळण्यासाठी फडणवीसांची खेळी, अजित पवारांना मात्र संधी नाहीच। लोगों को दो हाथ जोड़कर विनंती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सके। आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी देखील 2.5 वर्ष शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या रायगड दौऱ्यात झालेली ही भाषणं। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी अमित शहांनी शनिवारी सकाळीच किल्ले रायगड गाठला। शहांच्या उपस्थितीत किल्ले रायगड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात आधी देवेंद्र फडणवीस आणि शेवटी अमित शहा अशा दोघांच्या भाषणाचं नियोजन करण्यात आलेलं, पण ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांना उपमुख्यमंत्री शिंदेंना भाषणाची संधी दिल्याचं पाहायला मिळालं। यावेळी शिंदेंनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला। जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जनतेसाठी केलं ते सरकार म्हणून आज आम्ही करतोय। मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी देखील 2.5 वर्ष शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं। आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतोय, या महाराष्ट्राला पुढे नेऊ। खरं तर नियोजनानुसार शिंदेंचं रायगडावरती भाषण नव्हतं, पण शिंदेंना बोलू न दिल्यामुळे ते नाराज होण्याची शक्यता असल्यामुळे फडणवीसांनी पुढाकार घेऊन शिंदेंना भाषणाची संधी दिल्याचं बोललं जातं। त्यामुळे फडणवीसांच्या या खेळीने शिंदेंची नाराजी टळल्याची चर्चा आहे। पण याच वेळी दुसरे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना मात्र भाषणाची संधी न मिळाल्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे। मला त्यांनी बोलायला सांगितलेलं होतं, परंतु ती जवळपास तिथं 2 वाजून गेलेले होते। मीच म्हणलं की आता डायरेक्ट मुख्यमंत्री बोला आणि अमित शहासाहेब बोला। त्या संदर्भामध्ये राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले तरी आम्ही बोलल्यासारखं आहे। सीएम पण म्हणले दादा बोला, परंतु तिथं 5 मिनिटात आणि 10 मिनिटात शेवटी बोलायचं म्हटलं तर कमी बोललो तर अरे दादा महाराजांच्या बद्दल काहीच बोलले नाही। म्हणजे सगळीकडनंच तसं नाहीये। एकनाथ शिंदेंना आग्रह केला भाजप करायला, अशा चर्चा सुरू झाल्या की नाराज होतात। थोडं गावाला त्यांना माहिती होतं, गावाला गेले तर परत आता 2-3 दिवस मग काय काय चालेल तिथे, आणि अजून चंद्र त्या ह्याच्यात आलेला नाहीये गावी जाण्याचा, म्हणून थोडं ते दिवस काढायचा प्रयत्न आहे। देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळाल्यापासून शिंदेंची नाराजी लपून राहिलेली नाही। वेळोवेळी शिंदे आणि फडणवीसांमधील कोल्ड वॉर समोर आलाय, पण रायगडावरती अमित शहांसमोर नाराजीचं दर्शन नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी शिंदेंची मनधरणी केल्याचं दिसतंय। त्यामुळे फडणवीस आणि शिंदेंमधील हे अंडरस्टँडिंग असंच कायम राहतं की पुन्हा नव्याने कोल्ड वॉर रंगतं। शहांच्या दौऱ्यात अजित पवारांना भाषणाच्या वेळेला डावललं गेल्यामुळे याचे काही पडसाद उमटतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।